खोपोली शहरातील यशवंतनगर शौचालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। खोपोली नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। यशवंतनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचा उद्घाटन सोहळा ऑगस्ट 15 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या शौचालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे, बांधकाम सभापती अनिल सानप आणि आरोग्य सभापती मयुरी सिद्धांत शेलार प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, नगर अभियंता प्रवीण कदम, स्थानिक नगरसेवक हरीश काळे, नगरसेविका अनिता पवार, उज्ज्वला महाडिक, उपमुख्याधिकारी रणजित पवार, इंजिनियर वाकडे, आरपीआय नेते प्रमोद महाडिक, राजू गायकवाड, प्रवीण महाडिक, आनंद नायडू, अरुण सदाफुले, सिद्धार्थ गायकवाड, श्रीकांत आठवले, संजय दळवी, राकेश चव्हाण, संतोष मोहिते यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। शहरातील विविध भागांमध्ये आवश्यक नागरी सुविधांचा विकास करण्यावर सातत्याने भर दिला जात असून यशवंतनगर येथील या नव्या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे। स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून खोपोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी विकासाची वाटचाल यापुढेही सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।